नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती महत्त्वपूर्ण TCS चे जीके चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न सर्व पदासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भंडारदरा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? भंडारदरा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील विल्सन बंधारा या ठिकाणी या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो सन 1997 बघा, या वर्षी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुरजागड भामरागड हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? सुरजागड भामरागड बघा, हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो सुरजागड भामरागड बघा, हे डोंगर गडचिरोली या जिल्ह्यामधले या ठिकाणी हे डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं जन्मगाव असलेलं कटगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं जन्मगाव कटगुण आहे, तर कटगुण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आशिया खंडामधली बघा मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही? आशिया खंडामधली बघा प्रमुख बघा मेकॉंग बघा ही एक प्रमुख नदी आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो मलेशिया बघा या देशामधून मेकॉंग नदी ही वाहत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक बघा जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? तर UNDP संस्था या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, जनगण मन बघा हे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिले गेले? जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिले गेलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा, बंगाली या मूळ भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती सन 2024 बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार बघा आपल्याकडे सर्व बघा पदाचे टेक्निकल तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे बघा सर्वांच्या ठिकाणी तांत्रिक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील, याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा द गाईड या नावाचं पुस्तक RK नारायण यांनी बघा लिहिलेलं हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अयोध्या हे शहर
कोणत्या नदीच्या काठावर आहे? अयोध्या बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अयोध्या बघा विद्यार्थी मित्रांनो शरयू नदीच्या काठावर आहे। विषय क्रमांक 8 बघा ईडन गार्डन हे क्रिकेटचं स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? ईडन गार्डन हे क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा कोलकाता या ठिकाणी ईडन गार्डन हे क्रिकेटचं स्टेडियम आहे। विषय क्रमांक 9 पहा वॉर अँड पीस या कादंबरीचे या ठिकाणी लेखक कोण आहेत? वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लिओ टॉल्स्टॉय बघा वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक आहेत। विषय क्रमांक 10 बघा अस्तंबा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी डोंगर आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा मिठाचं सर्वाधिक उत्पादन घेणारं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? मिठाचं सर्वाधिक उत्पादन घेणारं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 विद्यार्थी मित्रांनो गुजरात बघा हे राज्य सर्वाधिक मिठाचं उत्पादन घेणारं राज्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दाचीगम बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 जम्मू काश्मीर बघा या राज्यामध्ये दाचीगम या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे। विषय क्रमांक पुढचा बघा जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी बघा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील 16 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक ओझोन दिवस हा साजरा केला जातो। विषय क्रमांक पुढचा बघा नीलक्रांती बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची संकल्पना आहे? नीलक्रांती बघा खालीलपैकी कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे? नीलक्रांती बघा नीलक्रांती विद्यार्थी मित्रांनो मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे। विषय क्रमांक कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? कळसुबाई बघा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा अहमदनगर या जिल्ह्यामधलं या ठिकाणी शिखर आहे। विषय क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेने बघा या ठिकाणी घोषित केलेला बघा कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर या ठिकाणी बघा कलम 141 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? चिप्सच्या पॉकेटमध्ये कोणता वायू भरलेला असतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी बघा नायट्रोजन हा चिप्सच्या पॉकेटमध्ये या ठिकाणी भरलेला वायू असतो। विषय क्रमांक पुढचा बघा राज्यामध्ये विचारले पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नागपूर बघा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण डिजिटल तो जिल्हा आहे। विषय क्रमांक जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहेत जोगेश्वरी बघा लेणी विद्यार्थी मित्रांनो मुंबई उपनगर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत। विषय क्रमांक जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पुस्तक दिन बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता जागतिक पुस्तक दिन कोणत्या दिवशी असतो? बघा 23 एप्रिल विद्यार्थी या दिवशी जागतिक पुस्तक दिन असतो। विषय क्रमांक 21 पहा जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील जव्हार हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। विषय क्रमांक पुढचा बघा संत गाडगे महाराजांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? संत गाडगे महाराजांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शेंडगाव बघा या ठिकाणी संत बघा या ठिकाणी गाडगे महाराजांचे या ठिकाणी जन्मगाव आहे। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामधलं पहिलं जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारे बघा भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारे बघा भारतामधलं पहिले राज्य महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर नाही? बघा या ठिकाणी 4 शहरे आहेत गोदावरी नदीच्या काठावर कोणतं शहर नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 संगमनेर बघा हे शहर गोदावरी नदीच्या काठावर हे शहर नाही।
प्रश्न क्रमांक 25 बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? बघा, कोराडी, खापरखेडा, एकलहरे, कोयना या ठिकाणी 4 प्रकल्प आहेत. यापैकी आपल्याला जलविद्युत निर्मिती प्रकल्प ओळखायचा आहे. तर कोयना विद्यार्थी मित्रांनो हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे आणि बाकीचे या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पिकाला नगदी पीक असे म्हणतात? बघा, या ठिकाणी 4 पिके आहेत. नगदी पीक आपल्याला ओळखायचं आहे. तर कापूस बघा विद्यार्थी मित्रांनो हे नगदी या ठिकाणी पीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोयना ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोयना बघा ही नदी कृष्णा नदीची या ठिकाणी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक, ग्रीन सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? ग्रीन सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? ग्रीन सिटी. बघा, नागपूर बघा या शहराला विद्यार्थी मित्रांनो ग्रीन सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या मधून या ठिकाणी निर्मिती ही झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर बघा या जिल्ह्याचं विभाजन होऊन गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर अजिंठा बघा लेणी वाघूर नदीच्या काठावर. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? तर पंचायत समितीचे बघा सभापती बघा यांच्याकडे सरपंच आपल्या पदाचा राजीनामा हे देत असतात. प्रश्न क्रमांक पद्मभूषण या ठिकाणी एक पुरस्कार आहे. हा देशामध्ये या ठिकाणी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मभूषण. बघा, भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3, तिसऱ्या क्रमांकाचा पद्मभूषण या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि 4थ्या क्रमांकाचा पद्मश्री हा 4थ्या क्रमांकाचा या ठिकाणी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 33 पहा, द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 बराक ओबामा द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 4 मॉरिशस या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मॉरिशस या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, मॉरिशसची बघा पोर्ट लुईस बघा हे मॉरिशस या ठिकाणी या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 5 सूर्यमालेमध्ये विचारले, लाल रंगाचा ग्रह म्हणजेच खालीलपैकी कोणता ग्रह? सूर्यमालेमध्ये लाल रंगाचा ग्रह म्हणजेच खालीलपैकी कोणता ग्रह होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेमध्ये बघा लाल रंगाचा ग्रह म्हणजेच या ठिकाणी मंगळ ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक, जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक कर्करोग दिन. तर 4 फेब्रुवारी विद्यार्थी मित्रांनो जागतिक या ठिकाणी कर्करोग दिन असतो. प्रश्न क्रमांक बघा, मानवी शरीरामध्ये विचारले, खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी या ठिकाणी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? परीक्षेमध्ये विचारला होता. तर पांढऱ्या रक्तपेशी विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार या ठिकाणी करणाऱ्या पेशी असतात. प्रश्न क्रमांक 38 बघा, गोदावरी नदी महाराष्ट्राच्या एकूण किती जिल्ह्यामधून वाहते? गोदावरी बघा नदी महाराष्ट्राच्या एकूण किती जिल्ह्यामधून वाहते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. गोदावरी नदी महाराष्ट्राच्या एकूण 8 जिल्ह्यामधून वाहत असते. प्रश्न क्रमांक 19 बघा, खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सांगली बघा या जिल्ह्यामधले ते पठार आहेत. प्रश्न क्रमांक 40 बघा, खांदेरी व उंदेरी बघा ही खालीलपैकी काय आहेत? खांदेरी व उंदेरी ही खालीलपैकी काय आहेत? बघा, बेटे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परभणी व नांदेड जिल्ह्यामधून जाणाऱ्या डोंगर रांगांना खालीलपैकी कोणते डोंगर म्हणतात? परभणी व नांदेड जिल्ह्यामधून जाणाऱ्या डोंगर रांगांना खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा म्हणतात? तर त्यांना निर्मळचे डोंगर असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा, दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या? दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत?
बघा विद्यार्थी मित्रांनो, दर एक केसा बघा या ठिकाणी गोंदिया या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रवरा, सिंदफणा, दुधना या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? प्रवरा, सिंदफणा, दुधना बघा या नद्या आहेत कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या सर्व बघा विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक तर लॉर्ड मेयो यांना विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानिपतची दुसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पानिपतची दुसरी लढाई कोणत्या वर्षी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो सन 1526 मध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? राष्ट्रीय बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी या ठिकाणी लोकसंख्येची घनता आहे. प्रश्न क्रमांक 48 पहा, कार्निवल बघा हा सण कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो? कार्निवल हा सण बघा या ठिकाणी गोवा या राज्यामध्ये प्रामुख्याने कार्निवल हा सण साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोल घुमट विजापूर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गोल घुमट बघा ही वास्तू खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? गोल घुमट विजापूर जे की कर्नाटक या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 50 बघा, मॅन ऑफ पीस बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? मॅन ऑफ पीस बघा मॅन ऑफ पीस बघा हे टोपण नाव लाल बहादूर शास्त्री यांचं या ठिकाणी मॅन ऑफ पीस हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो गुरुत्वाकर्षण बघा न्यूटन यांनी बघा तो मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक 52 बघा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मुशी नदीच्या काठावर बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमोनिया हा वायू हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा करतात? अमोनिया बघा हा वायू हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा करतात? बघा अमोनिया बघा हा वायू हवेच्या हेबर या पद्धतीने अमोनिया हा वायू गोळा करतात. पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या बघा प्रादेशिक भागामध्ये सर्वात जास्त बघा पानझडी या ठिकाणी वृक्षाची वने आढळतात? पानझडी वृक्षाची वने प्रामुख्याने विदर्भामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा? कांद्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असते? बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांद्याचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये चुनखडीच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक या ठिकाणी चुनखडीच्या खाणी आहेत? चुनखडीच्या खाणी सर्वात जास्त बघा यवतमाळ बघा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वात अधिक चुनखडीच्या खाणी आहेत. बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी राज्याची राजधानी? शिलाँग बघा विद्यार्थी मित्रांनो शिलाँग ही मेघालय या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे. गलवान नदीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका संघराज्य प्रदेशामध्ये विस्तारलेले आहे? गलवान नदीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका संघराज्य प्रदेशामध्ये या ठिकाणी विस्तारले? गलवान नदीचे खोरे. तर लडाख विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्रामध्ये पहिले पुस्तकाचं गाव म्हणजे भिल्लार हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे? भिल्लार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 60 बघा, आपत्ती निवारण दल स्थापन करणारा देशामधला पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा? आपत्ती निवारण दल स्थापन करणारा देशामधला पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा, DMER भरती विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि जो बघा आपल्याकडे सिलेबस आहे त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नांचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहे। तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, सर्वच या ठिकाणी पदाचे आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।